Hello student, in our last video we see some part of the one act play The Rising of the Moon, and from that part we come to know that one man who is came on that seaport and he having some interaction with the sergeant said to that person that you just move towards the town, you should not stop here. And that person is very much intelligent, is very much smart one, and that person said to the sergeant that he introducing himself that my name is Jimmy Welch and I am the poor ballad singer and I wanted to sell my some ballads to the sellers, so that's why I stopped here. And he just sat on the top of the downstep, but the sailor just said to that person, just said to that man that you should not stop here. I just minded, I just waiting for one revolutionary person, and you should not stop here. You should not sing the ballad songs. You should not stay here, and you just go to the town way. And when the Jimmy Walls go to the town way, at that time he notice or he watching, he just reading the notice on the placard, and that time he said to the sergeant that I know that person, I know that man to whom you are watching, to whom you are वेटिंग, की तुम्ही ज्याची वाट पाहत आहात किंवा तुम्ही ज्याला शोधात आहात, तर मला तो पर्सन माहिती आहे. लेट अस सी द नेक्स्ट पार्ट, पेज नंबर 142. सर्जंट सेड यू नो हिम, कम बॅक हिअर. व्हॉट सॉर्ट इज ही? की हां, तुला जर माहिती आहे तर कशी आहे ती व्यक्ती, कशी दिसते ती व्यक्ती. द मॅन सेड कम बॅक. इज इट सर्जंट? खरंच येऊ का मी मागे? कम बॅक इज इट सर्जंट? की खरंच मी तुमच्याबरोबर येऊ का? यू जस्ट से टू मी दॅट मूव ऑन टू द टाउन वे अँड इज आय कम बॅक? की खरंच मी पुन्हा येऊ का? डू यू वॉन्ट टू हॅव मी किल्ड? की तुम्ही मला मारणार तर नाही ना? तुमच्या मनामध्ये तो तर विचार नाही ना? डू यू वॉन्ट टू हॅव मी किल्ड? की तुम्हाला असं वाटतं आहे का की मी मरावं, की त्या व्यक्तीकडून माझा खून व्हावा किंवा त्या व्यक्तीकडून माझी हत्या व्हावी? वाय डू यू से दॅट? तू असं का म्हणतो आहेस? की ती व्यक्ती खरंच खूप भयंकर आहे का, खूप डेंजरस आहे का? The man said, never mind, I am going. I wouldn't be in your shoes if the reward was 10 times as much. And at that time, the man is very much smartly said to the sergeant that never mind, I am going. ठीक आहे, मी काही थांबणार नाही इथे. मी तुमच्यापाशी काही थांबणार नाही. तुमच्या रिवॉर्डमध्ये मी भागीदार होणार नाही. जरी हा रिवॉर्ड 10 टाइम्स मच असेल, की 10 पट जास्त असेल, तरी पण मी इथे थांबणार नाही. आय वुडंट बी इन युअर शूज इफ द रिवॉर्ड वॉज 10 टाइम्स ॲज मच. की मी तुमच्यात भागीदार होणार नाही. की आय वुडंट बी इन युअर शूज, की मी तुमच्या रिवॉर्डमध्ये भागीदार होणार नाही जरी हा रिवॉर्ड 10 पट जास्त असेल तरी. गोज ऑन ऑफ स्टेज टू लेफ्ट, आणि डाव्या बाजूला पुन्हा जाऊ लागतो. ऑफ स्टेज होतो, की स्टेजवरून खाली तो डाव्या बाजूला जाऊ लागतो. नॉट इफ इट वॉज 10 टाइम्स ॲज मच. आणि तसं जाता तो काय म्हणतो आहे की जरी 10 पट जास्त असेल तरी पण मी काही इथे थांबणार नाही, असं तो मुद्दाम म्हणतो आहे. परत तो सुरुवातीचं वाक्य काय म्हणतो आहे की तुम्हाला वाटतं आहे का की मी इथे मारावं, की ती व्यक्ती येईल आणि ती मलाही मारेल आणि तुम्हालाही मारेल, तर मी मरावं असं तुम्हाला वाटतं आहे का? परत मी काही भागीदार होणार नाही. तुम्ही तुमचा रिवॉर्ड अचीव करा किंवा यू जस्ट गेन युअर रिवॉर्ड अँड इवन दो द रिवॉर्ड इज 10 टाइम मच बट आय डोंट वॉन्ट टू स्टे हिअर, आय जस्ट वेंट ऑफ. की मी आता तर इथून जात आहे. सर्जंट रशिंग आफ्टर हिम, की सर्जंट आता त्याच्या मागे पळतो आहे. कम बॅक हिअर, कम बॅक. चल इकडे ये, पुन्हा मागे फिर. ड्रॅग्स हिम बॅक, त्याला अक्षरशः तो ओढूनच आणतो आहे. व्हॉट सॉर्ट इज ही? कसा आहे तो? हाऊ ही बिहेव्स, हाऊ ही लुक्स लाईक.
की कसा आहे तो. व्हेअर डीड यू सी हिम, की तू त्याला कुठे पाहिलेलं आहेस, कुठे तुझी आणि त्याची भेट झालेली आहे. द मॅन सेड, आय सॉ हिम इन माय ओन प्लेस, की मी एनिसमध्ये ज्यावेळेस होतो तर तिथे मी त्याला पाहिलेलं आहे. आय सॉ हिम इन माय ओन प्लेस इन द कंट्री क्लेअर, की कंट्री क्लेअरमध्ये मी काही काळ होतो. माझं ओन प्लेस आहे ते आणि तिथे मी त्याला पाहिलेलं आहे. आय टेल यू, यू वुडंट लाईक टू बी लुकिंग ॲट हिम, आणि मी तुम्हाला सांगतो, काय सांगतो मी तुम्हाला, तर तुम्ही त्याच्याकडे पाहूसुद्धा शकणार नाही, इतका तो भयंकर आहे. यू वुड बी अफ्रेड टू बी इन द वन प्लेस विथ हिम, की तुम्ही घाबरून जाताल तुम्ही जर त्याच्याबरोबर थांबले तर. यू जस्ट अफ्रेड टू बी इन द वन प्लेस विथ हिम. There isn't a weapon he doesn't know the use of, and as too strong, his muscles are as hard as that board's slab's barrel. आणि तो त्याच्याबद्दल काय वर्णन करतोय, काय डिस्क्रिप्शन करतोय, तर काय, तर यू वुड बी अफ्रेड टू बी इन वन प्लेस विथ हिम, की तुम्ही घाबरूनच जाताल त्याच्याबरोबर जर तुम्ही असाल तर. देर इजंट अ वेपन ही डझंट नो द यूज ऑफ, आणि एकही असं हत्यार राहिलेलं नाही आहे, एकही असं शस्त्र राहिलेलं नाही की जे त्यांनी वापरलेलं नाही आहे. म्हणजे त्यांनी सगळे शस्त्र वापरलेले आहेत, सगळे शस्त्र कसे चालवायचे हे त्याला योग्य पद्धतीने माहिती आहे. तो अत्यंत शिताफीने सगळे शस्त्र वापरतो. अँड ॲज सो स्ट्रेंथ, की त्याला काय आहे तर खूप ताकद आहे, त्याच्यामध्ये भरपूर ताकद आहे. हिज मसल्स आर ॲज हार्ड ॲज द बोर्ड, आणि या बोर्डप्रमाणेच काय आहेत तर त्याचे मसल्स आहेत, तर तो खूप दणकट आहे, स्ट्रॉंग पर्सन आहे. ही स्लॅप्स बॅरल, की तिथे जे बॅरल आहे तर त्याच्यावर तो असं स्लॅपिंग करतो आहे, त्याच्यावर तो ठकठक करतो आहे, आणि तो सांगतो आहे की त्याचे मसल्स या बॅरलप्रमाणे किंवा या बोर्डप्रमाणे कसे आहेत, व्हेरी मच हार्ड. ही जस्ट डिस्क्राईब दॅट वॉन्टेड पर्सन, की तो जो वॉन्टेड पर्सन आहे तर त्याचं डिस्क्रिप्शन करतो आहे. सर्जंट, इज ही ॲज बॅड ॲज दॅट, की खरंच तो एवढा भयंकर आहे का, खरंच तो एवढा वाईट आहे का. मॅन सेड, ही इज देन, की हो खरंचच तो तेवढाच भयंकर आहे, तो तेवढाच वाईट आहे. सर्जंट, डू यू टेल मी सो, तू त्याच्याबद्दल मला आणखीन सांगशील का. द मॅन सेड, देर इज अ पुअर मॅन in our place, a sergeant from Ballywagon. It was with a lump of stone he did it. आणि काय तर त्याच्याबद्दल तो आणखीन माहिती सांगतोय की देर इज अ पुअर मॅन इन आवर प्लेस, की आमच्या गावामध्ये किंवा आमचं जे कंट्री क्लेअर आहे तर तिथे एक गरीब माणूस होता. पुअर मॅन इन आवर प्लेस, अ सर्जंट फ्रॉम बॅलीवॅगन, की तोही तिथला सर्जंट होता, बॅलीवॅगनचा सर्जंट होता. इट वॉज विथ अ लंप ऑफ स्टोन ही डिड इट, अँड ही जस्ट किल दॅट सर्जंट विथ अ लंप ऑफ स्टोन, की एक दगड मारला त्या सर्जंटला, आमच्या तिथल्या सर्जंटला एक दगड मारला आणि त्या दगडानेच त्या सर्जंटचे प्राण निघून गेले. इतका तो भयंकर आहे, तो कोणालाही मारू शकतो. सर्जंट सेड, आय नेवर हर्ड ऑफ दॅट, की मी आत्तापर्यंत असं काही ऐकलं नव्हतं त्याच्याबद्दल. द मॅन सेड, अँड यू वुडंट, आणि तुम्ही ऐकूसुद्धा नका त्याच्याबद्दलचं. अँड यू वुडंट सर्जंट, की तुम्हाला त्याच्याबद्दलची काही माहिती बाहेर येणारच नाही, त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला कळणारच नाही. इट्स नॉट एव्हरीथिंग दॅट हॅपन्स गेट इन टू द पेपर, की सगळंच काही पेपरमध्ये येतं का, सगळ्यांच्याबद्दलचं सगळ्या गोष्टी पेपरमध्ये येतात का. अँड देर वॉज अ पोलिसमॅन इन द प्लेन क्लॉथ्स टू, आणि आणखीन एक घटना तो सांगतो, आणखीन एक इन्सिडेंट तो सांगतो आहे, डिस्क्राईब करतो आहे. काय तर देर वॉज अ पोलिसमॅन इन अ प्लेन क्लॉथ, की एक पोलिसमॅन होता, त्याचा ड्युटी ड्रेस नव्हता किंवा त्याचं युनिफॉर्म त्याच्या अंगावर नव्हता. ही वॉज इन द प्लेन क्लॉथ, की साध्या कपड्यांमध्ये होता, सिव्हिल क्लॉथमध्ये तो होता. अँड इट इज इन लाइमरिक. It was after the time of the attack on the police barrack at Kilmallock. Moonlight, just like this, waterside, nothing was known for certain. आणि त्यांनी एका पोलिसाला सुद्धा मारलेलं आहे, की इट इज इन द लिमरिक
ही वॉज, की लिमेरिकमध्ये तो राहणारा होता किंवा तिथला तो पोलिसमॅन होता, त्याला देखील त्यांनी मारलेलं आहे. इट वॉज आफ्टर द टाईम ऑफ द अटॅक ऑन द पोलीस बॅरेक ॲट किल्मेलॉक. त्यानंतर त्यांनी पोलीस बॅरॅकवरच अटॅक केलेला होता, की तो क्रांतिकारक आहे, तो अटॅक करतो. आणि किल्मेलॉकमध्ये त्यांनी पोलीस बॅरॅकवर काय केलेलं आहे तर अटॅक केलेला होता. तिथे त्यांनी त्या पोलीसला मारलेलं होतं. आणि व्हॉट इज द टाईम व्हेन ही किल्ड दॅट पोलीसमॅन? द टाईम इज द मूनलाईट, की अशाच पद्धतीचं मूनलाईट होतं, संध्याकाळची वेळ होती. जस्ट लाईक धिस, की आत्ता जशी मूनलाईट आहे, जशी शांत सगळी वेळ आहे, शांत ठिकाण आहे, त्याच पद्धतीचं तिथे होतं आणि त्यांनी मारलेलं होतं. वॉटर साईड नथिंग वॉज नोन फॉर सर्टन. परंतु हे सगळं बाहेर पडतं का? हे सगळं त्याच्याबद्दलचं ही जी माहिती आहे तर ती फारशी पेपरमधून छापून येत नाही. तो अत्यंत भयंकर आहे. सर्जंट सेड, डू यू से सो? की खरंच तू हे सगळं सांगतोयस का? इट्स अ टेरिबल कंट्री टू बिलॉंग टू, की खरंचच टेरिबल कंट्री टू बिलॉंग टू, की खरंचच हा जो देश आहे, आयर्लंड देश आहे, तर तो अशा क्रांतिकारकांचा आहे का? तर अशा पद्धतीचे क्रांतिकारक या देशामध्ये आहेत का? मॅन सेड, दॅट्स सो इंडीड. You might be standing there looking out that way, thinking you saw him coming up this side of the quay, and he might be coming up this other side, and he would be on you before you knew what where you were. आणि पुन्हा तो जो जिमी वॉल्स आहे, तो मॅन आहे, तर तो आणखीन घाबरतो आहे सर्जंटला. काय म्हणतो आहे की दॅट्स सो इंडीड, की अशाच पद्धतीने तो काय करतो तर ब्रिटिश ऑफिसर्सला मारत असतो किंवा जे ब्रिटिश गव्हर्मेंटमध्ये ड्युटी करतात त्यांना मारत असतो. की यू माईट बी स्टँडिंग हिअर, की तुम्ही इथे उभे आहात. लुकिंग आउट दॅट वे, की तुम्ही एका बाजूला पाहत आहात. थिंकिंग यू सॉ हिम कमिंग अप धिस साईड, की तुम्हाला वाटतं की ह्या साईडनी तो येईल आणि मग मी त्याला पकडेल असं तुम्हाला वाटतं आहे. धिस साईड ऑफ द क्वे, that man just point that you just seeing that from this side the wanted person coming, and I just caught that person, but the wanted person who coming from the other side, and he just killed you. He just might be coming up this other side, की या दुसऱ्या बाजूनी तो येईल, and he would be on you before you knew where you were, आणि तो तुमच्यावर हल्ला करेल की तुम्हाला कळणारसुद्धा नाही की तुम्ही कुठे आहात किंवा तो कुठून आला, याबद्दल तुम्हाला काहीही तपास लागणार नाही. द सर्जंट सेड, इट्स अ होल ट्रूप ऑफ पोलीस दे ऑट टू पुट हिअर टू स्टॉप अ मॅन लाईक दॅट. आणि सर्जंट म्हणतोय त्या जिमी वॉल्सला की अशा व्यक्तीला पकडण्यासाठी पोलीस ट्रूपच पाहिजे, की पोलिसांचा समूह पाहिजे, भरपूर पोलीस पाहिजेत. द होल ट्रूप ऑफ पोलीस, की सगळ्या पोलीसची फौज पाहिजे अशा व्यक्तीला पकडण्यासाठी. दे ऑट टू पुट हिअर टू स्टॉप अ मॅन लाईक दॅट. आणि पोलीस फोर्स इथे तैनात करायला पाहिजे की अशा प्रकारची व्यक्ती पकडण्यासाठी. द मॅन सेड, बट इफ यू वुड लाईक मी टू स्टॉप विथ यू, पण इफ यू वुड लाईक मी टू स्टॉप विथ यू, पण मी तुमच्याबरोबर इथे थांबलेलं तुम्हाला आवडेल का? आय कुड बी लुकिंग डाऊन धिस साईड, आय कुड बी सिटिंग अप हिअर ऑन धिस बॅरल. आणि काय, तुम्ही एका साईडला लक्ष द्या, मी एका साईडला बघतो, मी इथे खाली बसतो, स्टेप्सवर बसतो, अँड आय कुड बी सिटिंग अप हिअर ऑन धिस बॅरल, की इथे जे बॅरल आहे तर तिथे मी बसतो आणि मी या साईडनी माइंड करतो, तुम्ही दुसऱ्या साईडनी माइंड करा. तुम्हाला मी इथे थांबलेलं आवडेल का? की इफ यू वुड लाईक मी टू स्टॉप विथ यू, की तुम्हाला आवडेल का मी तुमच्याबरोबर थांबलेलं? सर्जंट सेड, अँड यू नो हिम वेल टू, की हां तू थांब माझ्याबरोबर, अर्थातच तू माझ्याबरोबर थांब, की त्याचा होकार आहे त्याला थांबण्यासाठी. की अँड यू नो हिम वेल, की तुला तो माहिती पण आहे, तू त्याला ओळखतो, तू त्याला पाहिलेलं आहेस. मॅन सेड, आय वुड नो हिम अ माईल ऑफ
सर्जंट, की मी त्याला खूप आधीपासून ओळखत आहे, मी त्याला चांगलं ओळखत आहे, असं तो त्या सर्जंटला म्हणतो आहे. सर्जंट सेड, बट यू वुडंट वॉन्ट टू शेअर द रिवॉर्ड. पण तू मला जे बक्षीस मिळणार आहे, जर आपण त्याला पकडलं तर मला जे बक्षीस मिळेल तर त्याच्यामध्ये तू शेअरिंग करणार नाही आहेस. द मॅन सेड, इज इट अ पुअर मॅन लाईक मी, की that has to be going the roads and singing in fairs to have the name on him that he took a reward, but you don't want me, I will be safer in the town. की इज इट द पुअर मॅन लाईक मी, की हां मी काय तर एक गरीब व्यक्ती आहे. दॅट हॅज टू बी गोईंग द रोड्स, की मी रोडवर जातो, माझे बॅलड मी काय करतो तर आय जस्ट सिंगिंग माय बॅलड्स ऑन द रोड, सिंगिंग इन द फेअर्स, की जिथे जिथे काही फेअर्स आहेत, की समूह आहे, जत्रा भरलेल्या आहेत, तर तिथे मी ते गातो. टू हॅव द नेम्स ऑन हिम दॅट ही टूक रिवॉर्ड, की असा मी आहे, मी एक गरीब व्यक्ती आहे आणि मी कशाला त्या रिवॉर्डसाठी बसेल, की मी कशाला तुमचा रिवॉर्ड शेअर करेल. बट यू डोंट वॉन्ट मी, पण जर तुम्हाला जर मी नको असेल इथे, मी काय तुमचा रिवॉर्ड शेअर करणार नाही आहे. मी एक गरीब जरी असलो तरी पण मी बॅलड सिंगिंग करतो, मी वेगवेगळ्या ठिकाणी जातो, तिथे मी बॅलड सिंगिंग करून अर्निंग करतो. अँड इफ यू डोंट वॉन्ट मी, जर तुम्हाला मी इथे नको असेल तर आय विल बी सेफर इन द टाउन, आय जस्ट गो टू द टाउन अँड आय विल बी सेफर इन द टाउन, की मी तिथे तर सुरक्षितच आहे, मी गावाच्या दिशेने जातो, तिथे मी माझं बॅलड सिंगिंग करतो अँड आय विल बी व्हेरी मच सेफ इन द टाउन. द सर्जंट सेड, वेल यू कॅन स्टॉप, की ठीक आहे तू इथेच थांब, तू माझ्याबरोबर यू जस्ट अकंपनी मी, की तू मला काय करतं कंपनी दे. द मॅन सेड, गेटिंग अप ऑन द बॅरल, की तो जो जिमी वॉल्स आहे तर ही जस्ट गेटिंग अप ऑन द बॅरल, की तो बॅरलवर चढलेला आहे. ऑल राईट सर्जंट, आय वंडर नाव यू वर नॉट ट्राईड आउट सर्जंट, वॉकिंग अप अँड डाऊन द वे यू आर. आणि तो तिथे बसतोय, ऑल राईट म्हणतोय त्याला. आय वंडर, की मला आश्चर्य वाटतंय. यू वर नॉट ट्राईड टायर्ड आउट, की तुम्ही मला वाटतं की दमलेले नाही आहेत. सो यू जस्ट वॉकिंग अप अँड डाऊन द वे यू आर. तुम्ही काय करा तर इथे खालीवर तुम्ही फेऱ्या मारा, की जेणेकरून तुम्हाला तो जर आला तर तुमच्या लक्षात येईल. मला असं वाटत नाही आहे की यू आर नॉट टायर्ड आउट, की तुम्ही काही फारसे थकलेले दिसत नाही आहेत मला. अँड यू जस्ट वॉकिंग अप अँड डाऊन द वे यू आर, की तुम्ही काय करा तर या मार्गावर तुम्ही खाली वर असं तुम्ही वॉकिंग करा. द सर्जंट सेड, इफ आय एम टायर्ड आय एम यूज टू इट. आणि जर मी थकलो तर काय तर आय एम यूज टू इट, की मी अर्थातच तुझी मदत घेईल किंवा मी शांत बसून राहील. द मॅन सेड, यू माईट हॅव हार्ड वर्क बिफोर यू टू नाईट येट, की तुम्हाला आता खूप हार्डवर्क करावं लागणार आहे, की या रात्री तुम्हाला कडा पहारा द्यावा लागणार आहे, तुम्हाला चांगलं माइंड करावं लागणार आहे. टेक इट इझी व्हाईल यू कॅन, देर इज प्लेंटी ऑफ रूम अप हिअर ऑन द बॅरल अँड यू सी फर्दर वेन यू आर हायर अप. आणि काय तर टेक इट इझी, की सगळं असं तुम्ही इझिली घ्या, फार काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. देर इज प्लेंटी ऑफ रूम अप हिअर ऑन द बॅरल, की इथे बऱ्याचशा रूम्स आहेत. अँड यू सी फर्दर वेन यू आर हायर अप, आणि तुम्ही या रूम्समधून सुद्धा तुम्ही माइंड करू शकता. जर तुम्ही टायर्ड झाले तर तुम्ही त्यावेळेस तुम्ही तिथे येऊन रेस्ट घ्या. द सर्जंट सेड, मे बी सो, गेट अप बिसाइड हिम ऑन बॅरल फेसिंग राईट. दे सिट back to back looking different ways. You made me feel a bit queer with the way you talk. आणि काय तर तो सर्जंट पुन्हा तिथे बसतोय, तो एका साईडला माइंड करतोय, एका साईडला हा जिमी वॉल्स माइंड करतोय. आणि सर्जंट सेड टू दॅट जिमी वॉल्स दॅट यू आर व्हेरी मच हेल्पफुल, यू आर व्हेरी मच फ्रेंडली टू मी अँड यू मेड मी फील अ बिट क्विअर, की तू मला थोडासा दिलासा दिला किंवा तू मला मदत करत आहेस.
विथ द वे यू टॉक, की तुझ्या बोलण्यामुळे मला एक थोडंसं छान वाटतं आहे किंवा मला रिलॅक्स फिलिंग होत आहे आणि तुझी जी कंपनी आहे तर ती मला चांगली वाटत आहे. The man, give me a match, sergeant. He gives it. The man lights pipe. Take a draw yourself. It will quiet you. Wait now till I give you a light, but you needn't turn round. Take your eyes, don't take your eye off the quay for the life of you. आणि काय तर द मॅन सेट टू द सर्जंट दॅट गिव मी अ मॅच, की मला काडेपेटी द्या. द सर्जंट ही गिव्स इट. द मॅन लाईट्स द पाईप, आणि तो सर्जंट त्याला मॅचस्टिक देतोय. द मॅन लाईट्स द पाईप, की तो पाईप लाईट करतोय म्हणजे तो सिगरेट ओढत आहे. अँड टेक अ ड्रॉ युअर सेल्फ, की तुम्ही पण यू जस्ट टेक अ ड्रॉ युअर सेल्फ, की तुम्ही पण ही सिगरेट शेअर करा माझ्याबरोबर. इट विल क्वाईट यू, की तुम्हाला ती थोडीशी शांत करेल. वेट नाव टिल आय गिव्ह यू अ लाईट, आणि काय तर थोडा वेळ शांत बसा, स्थिर बसा, की मी तुम्हाला प्रकाश दाखवेल. बट यू नीडंट टर्न राऊंड, तुम्ही काही मागे वळून पाहू नका. डोंट टेक युअर आय ऑफ द क्वे फॉर द लाईफ ऑफ यू, आणि तुम्ही म्हणजे या प्लॅटफॉर्मवर नजर ठेवा. तुम्ही इकडे तिकडे पाहू नका, तुम्ही मागे वळून पाहू नका, आणि काय तर तुम्ही यू जस्ट माइंड दॅट क्वे साईड, की तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवरच काय करा तर लक्ष ठेवून राहा. द सर्जंट नेवर फिअर, आय वॉन्ट लाईट्स पाईप, दे बोथ स्मोक, आणि काय तर नेव्हर फिअर, मला काही भीती वाटत नाही. आय वोंट, की मला कधीही भीती वाटलेली नाही. दे जस्ट लाईट द पाईप अँड दे बोथ स्मोक, की ते दोघंही जणं काय करतात तर तो पाईप म्हणजे ते दोघंही जणं काय करत आहेत तर स्मोकिंग करत आहेत. इंडीड इट इज अ हार्ड थिंग टू बी इन द फोर्स आउट ॲट नाईट अँड नो थँक्स फॉर इट फॉर ऑल द डेंजर we are in, and it's little we get but abuse from the people, and no choice but to obey our orders, and never ask when a man is sent into danger if you are a married man with a family. की तो त्याची व्यथा मांडतोय, तो त्याची ड्युटी सांगतो आहे, की आय एम द ऑफिसर ऑफ द ब्रिटिश गव्हर्मेंट, की मी ब्रिटिश गव्हर्मेंटची चाकरी करतो आहे, मी ब्रिटिश गव्हर्मेंटची ड्युटी करतो आहे, की मला काही भीती वाटत नाही. आय वॉन्ट इंडीड इट्स अ हार्ड थिंग टू बी इन द फोर्स, की जर तुम्ही ब्रिटिश गव्हर्मेंटमध्ये काम करत असाल तर तुमच्यासाठी ते कठीण आहे. आउट ॲट नाईट अँड नो थँक्स फॉर इट, की तुम्हाला रात्रीचं सुद्धा काम करावं लागतं, तुम्हाला ऑन ड्युटी राहावं लागतं, आणि त्याबद्दल गव्हर्मेंट आपल्याला ब्रिटिश गव्हर्मेंट आपल्याला थँक्स म्हणत नाही. यू जस्ट डू युअर जॉब, यू जस्ट डू युअर ड्युटी फॉर 24 hours अँड फॉर ऑल द डेंजर वी आर इन, की आम्हाला बऱ्याचदा डेंजरस सिच्युएशनचा सामना करावा लागतो, बऱ्याचदा आम्हाला आमचं आयुष्य धोक्यात घालावं लागतं. अँड इट्स लिटिल वी गेट बट ॲब्यूज फ्रॉम द पीपल, आणि आम्हाला त्याबद्दल खूप कमी बक्षीस मिळतं किंवा त्याबद्दल आम्हाला खूप कमी सॅलरी मिळते. बट द पीपल फ्रॉम द आयर्लंड दे जस्ट ॲब्यूज अस, की वी आर फ्रॉम द आयर्लंड, वी आर द आयरिश पीपल, बट वी having the job in the British government, and that's why people abuse us, की त्यामुळे जे आयर्लंड पीपल आहेत की जे आपलेच आहेत तर ते आम्हाला सतत ॲब्यूज करतात, ते सतत आम्हाला वेडावाकडं बोलतात. ब्रिटिश गव्हर्मेंटमध्ये यू जस्ट डू द ड्युटी फॉर लॉंग टाईम, यू जस्ट डू द ड्युटी इन द नाईट, देर आर सो मेनी डेंजर्स इन फ्रंट ऑफ यू अँड देर इज व्हेरी लिटिल रिवॉर्ड फॉर दॅट, देर इज व्हेरी लिटिल अर्निंग फॉर दॅट. And people also abuse us and no choice but to obey our orders, परंतु आम्हाला कुठली चॉईस नाही आहे
वी जस्ट ओबे द ऑर्डर्स ऑफ द ब्रिटिश गव्हर्मेंट, की आम्हाला ब्रिटिश गव्हर्मेंटची सतत ऑर्डर्स फॉलो करावे लागते. अँड नेवर आस्क व्हेन अ मॅन इज सेंट इन टू डेंजर, आणि विचारपूस पण केली जात नाही, त्याबद्दल आम्हाला फारसं काही सॅलरी दिली जात नाही किंवा रिवॉर्ड दिला जात नाही, आम्हाला सतत धोक्याच्या ठिकाणी पाठवलं जातं. इफ यू आर अ मॅरिड मॅन विथ अ फॅमिली अँड इफ युअर नीड्स आर टू मच, if you are the married man with a family, then you have to do all such things. Then you have to do the duty in the British government, you have to face the dangerous situations, and there is very little reward for that. The man sings, as through the hills I walk to view the hills and shamrock plains. I stood a while where nature smiles to view the rocks and streams. On a matron fair, I fixed my eyes beneath a fertile vale as she sang her song. It was on the wrong of poor old Granule. आणि तो जो जिमी वॉल्स आहे तर तो बॅलड सिंगिंग करायला लागतो, त्यातून तो वेगळं डिस्क्रिप्शन देऊ लागतो की काय तर आय स्टूड अ व्हाईल व्हेअर नेचर स्माइल्स, की मी निसर्गरम्य ठिकाणी उभा आहे की जिथे भरभरून निसर्ग आहे. टू व्ह्यू द रॉक्स अँड स्ट्रीम्स, की मी तिथे खडक पाहतोय, तिथे वाहणारा प्रवाह पाहतोय. ऑन अ मॅट्रॉन फेअर आय फिक्स माय आईज बिनीथ अ फर्टाईल व्हेल, की तिथे मी माझे डोळे हे त्या नॅचरल थिंग्सवर माझे डोळे खिळलेले आहेत. ॲज शी सॅंग हर सॉन्ग, की एका लेडीवर एक लेडी पाहतोय मी तिथे. अँड ॲज शी सॅंग हर सॉन्ग इट वॉज ऑन द रॉंग ऑफ अ पुअर ओल्ड ग्रॅन्युअल्स, की तो वेगळ्या वेगळ्या आठवणी करून देतो आहे की आयर्लंडची ही जी पुअर ओल्ड ग्रॅन्युअल आहे तिच्याबद्दलची आठवण करून देतो आहे किंवा लेडीबद्दलची आठवण करून देतो आहे. तर अशा पद्धतीचा तो बॅलड सॉन्ग सिंगिंग करत आहे. सर्जंट स्टॉप दॅट्स नो सॉन्ग टू बी सिंगिंग इन दिस टाइम्स, की हा काही गाणं म्हणायची वेळ नाही आहे. इन दिस वे वी सी सम पार्ट ऑफ दिस वन ॲक्ट प्ले. वी विल सी द नेक्स्ट पार्ट इन अवर नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू.